नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला मी मागे सांगितलेलं की आम्ही एक अधिक पडी काढली आहे. पडी बोलू शकतो आपण लाकडांसाठी. लाकडांसाठी माच करायचं आणि त्यावरती लाकडे टाकायची. तर लाकडं शेणी आता भरून झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे ती पडी आम्ही केली आहे. चला मग आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर आता ही समोर जी बघू शकता ना, खोप केलेलं मागे ती बघा. आता वरती एक साईड पत्रा टाकला आहे, जो पत्रा होता तो, आणि एक साईडला चुडतं टाकलेत बघा. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा, इथे चुडतं घातलेत आणि इथे पत्रा आणि टेम्पररी आम्ही कागद घातला आहे. अजून परमनंटवाला कागद नाही घातला आहे, काल जरा पावसाचं वातावरण होतं म्हणून. हे बघा, शेणी पद्धतची शेणी झालेली भरून सगळ्या, जेवढ्या 2-3 महिन्याला जे लागणार आहेत बघा, त्याचं पूर्ण हे तयार झालं आहे. आता पुढे जर बघशाल, पुढे बघा लाकडं भरले आहेत. ही लाकडं 2 महिन्याला खूप झाली. पुढचा मेचा महिना, जूनचा महिना, जुलैचा महिना खूप झाले 3, आणि ऑगस्ट पकडून झालं 4 महिन्याला एवढी लाकडं खूप झाली. चुलीचं फक्त टेम्पररी यूज असतं, जास्त नाही, बाकी सगळं गॅसवरतीच होतं. तर बघा, अशा प्रकारे ही केलेली आहे वरती चुडता बिडता घालून. हे जे तुम्हाला दाखवलेलं बेस कसं केलं आहे आम्ही, लाकडं जे उरलेली रिपी त्याचं. आता फक्त साईड पॅकिंग बाकी आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेलच, साईड पॅकिंग कशी करणार आहे, कशा पद्धतीत करणार आहे. बघा, इकडनं पण असे 3 करून घेतले. तर पॅकिंग करायला आम्हाला भेटेल पद्धतशीर. हे बघा काय गोखं जातो. ही बघा, गावातला ह्या नेपाळी या. जर आंबे काढू व्हाय तर सांगा नक्कीच. तर हे असा पुरा पॅक आहे, आणि हे कागद बोलल्याप्रमाणे टेम्पररी टाकलेलो असंच बघा आहे. इथे असे ना दोरी टाकून बांधून घेतलेत, आणि इथे काय ना पत्रा आहे, त्यामुळे इथे थोडी गॅप आहे, काय विषय नाही. इथनं एक बल्ब काढायचा आहे. बाकी लाकडं बघा अशी पूर्ण भरपूर अशी भरलेली आहे. 3-4 महिन्यासाठी लाकडं खूप झाली बघा, पद्धतशीर केली. आता बाजूला नेट मारायचं आहे, ते जरा बाकी आहे, तेच आपण लवकरच करूया. बाकी बघा कागद कशा प्रकारे घातले आहे ना, एकदा बघून या पद्धतशीर असा. मंडे हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.